नवीन आईला बाळाला दूध पाजताना घाम का येतो आणि एसी आणि पंखा लावला तर चालेल का? वा वा, $1,000,000 प्रश्न आहे हा. हा प्रश्न तुम्हा लोकांना जेवढ्या लवकर कळेल ना तेवढं आयुष्य जरा सुखी होईल. तर पहिल्या आणि महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं की नवीन आईला बाळाला दूध पाजताना घाम का येतो? ओके, आईच्या आयुष्यात काहीतरी खूप छान गोष्ट होते. एकतर गरोदरपणातच आपल्याला घाम यायला लागतो, कारण बाळाच्या अवतीभोवती जे वातावरण असतं जे नेहमी गरम असतं, उष्ण असतं. जेव्हा तुम्ही बाळाला ब्रेस्ट फीड करता तेव्हा ब्रेस्टच्या आतमध्ये दूध हे आईची बॉडी गरम करते. का गरम करते? अँटी बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी. म्हणजे काय? जर काही अनवॉन्टेड बॅक्टेरिया असतील त्या दुधामध्ये, शेवटी शरीर आहे, तिथे लिम्फॅटिक ड्रेन असतो, अनवॉन्टेड गोष्टी येतात, तर दुधात कोणती गोष्ट येणारच आहे. तर तुमची बॉडी हीट क्रिएट करते, दुधाला गरम करते आणि मग ते गरम दूध बाळाला पाजलं जातं. म्हणून तुम्हाला कित्येकही वेळा जाणवेल की नवीन आई एकदम नॉर्मल बसलेली आहे, पण जसं तिने ब्रेस्ट फिडिंग चालू केलं किंवा फिडिंगची सुरुवात केली तसं तिला घाम गळायला लागतो. आणि घाम गळायला लागले की तिला काहीच उतरत नाही. पण तिला घाम का येतोय? कारण नवीन आई ही ब्रेस्टच्या आतमध्ये दुधाला गरम करते आणि गरम दूध नेहमी बाळाला पाजते. आणि ती गरम करून दूध बाळाला पाजत असल्यामुळे तिला इतका जास्त घाम येतो. म्हणून गरोदरपणात घाम जास्त येणं आणि नवीन आईला दूध पाजताना घाम जास्त येणं, याचा अर्थ बीपीच वाढलोय, हेच प्रॉब्लेमॅटिक आहे, काहीतरी दुसरंच घडतंय, मला काहीतरी त्रासच होतो, असं काही नाही. नॉर्मल आहे. पण काही गोष्टींची काळजी घ्या. जर तुम्हाला खूप जास्त उष्णतेचा त्रास होत असेल तर प्लीज सिंपल प्लेन कॉटनचे कपडे घाला, ज्याने तुम्हाला मदत होईल. दुसरी महत्वाची गोष्ट, मग मला खूप घाम येतोय, मग मी एसी आणि पंखा लावू शकते का? येस. पूर्वीच्या काळी एसी पंखे नव्हते, कदाचित त्याची एवढी जास्त गरज पण नव्हती, कारण खूप शुद्ध वारं मिळायचं त्यांना. एन्व्हायरमेंट पण खूप चांगलं होतं. पण आपण लोक बिल्डिंगच्या जंगलामध्ये राहतो, तिथे झाडं कमी आहेत, पानं फुलं हे सगळं पण कमी आहे, म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींची जास्त त्रास होतो. त्यातून आपण आपल्या रुटीन आयुष्यात एसी पंखा वापरतो, म्हणून पण आपल्याला एसी पंख्याची गरज पडते. म्हणून नवीन आई म्हणून तुम्ही तुमच्या अवतीभोवती पंखा 100% लावू शकता. फक्त पंख्याच्या डायरेक्ट खाली बाळ येणार नाही एवढी काळजी घ्या, कारण बाळ आपल्या आयुष्यात पोटाच्या आतमध्ये थोडंसं गरम वातावरणात राहिलंय, बाहेर आल्यानंतर ते वातावरणाला ऍडजस्ट करते, तर अगदीच हवेच्या खाली बाळ नको. एसी किंवा एअर कंडिशन, कूलर या दोन्ही गोष्टी तुम्ही लावू शकता. एसीच्या बाबतीत टेम्परेचर 23 to 27च्या मध्ये पाहिजे आणि कूलरच्या बाबतीत अगदीच थंड वारं बाळाकडे फेकलं नाही पाहिजे. मी कित्येकही कूलरची ऍड बघते जिथे बर्फ झालेला माणूस दाखवला जातो ना, एवढं एकदम चिल्ड रूम नाही करायचे. रूमचं टेम्परेचर तुम्ही कूलर लावा किंवा एसी लावा, ते 23 to 27च्या मध्येच असलं पाहिजे. आणि एसी किंवा कूलरचं वारं जिथे पडतंय डायरेक्टली तिथे बाळ नाही पाहिजे. या दोन बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण सांभाळल्या पाहिजे, जेणेकरून त्या एसी किंवा कूलरचा बाळाला त्रास होणार नाही. हे झालं उन्हाळ्याचे दिवस. पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात पण जर घाम येत असेल नवीन आईला, तर तिने एसी आणि कूलर लावायला पाहिजे का? तर उत्तर आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने निर्णय घ्या. तसं आता इथे मी बसलीये, माझ्यासमोर 2 खिडक्या आहेत, त्या मी उघडल्या, माझ्या डावीकडे खिडकी आहे ते मी उघडली आणि छान हलका फुलका पंखा चालू केला, तर मला एसी लागत नाही. समोर झाडं आहेत त्याच्यामुळे मला वारं येतं. वाहतं वारं असेल, वेल व्हेंटिलेटेड रूम असेल तर तुम्हाला एसी नाही लागणार. बारीक पंख्यावरती पण भागू शकतो. पण जर तुमची खोली बंद खोली असेल, अवतीभोवती वारे येत नसेल, तर तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी पण एसी आणि पंख्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून कोणत्याही नवीन आईला व्हेंटिलेशन पाहिजे, क्रॉस व्हेंटिलेशन पाहिजे, खिडकी दरवाजे उघडे पाहिजे, एक नॅचरल वारं तिने घेतलं पाहिजे, नॅचरल सूर्यप्रकाश तिने बघितला पाहिजे. संध्याकाळच्या वेळेस 4-5 वाजता एक ओपन एअर मध्ये आपण म्हणतो की मोकळ्या हवेत जायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे, ज्याने तुम्हाला खूप जास्त मदत होईल. म्हणून नवीन आईला घाम का येतो आणि तुम्ही एसी पंखा लावायचा की नाही, या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण डिटेलमध्ये जाणून घेतली. गरोदरपणात आपण खूप कन्फ्युज असून पुढे नाही जाऊ शकत, आपल्याला कॉन्फिडेंटलीच पुढे जावं लागतं. म्हणून जर तुम्हाला तुमच्या कॉन्फिडन्सच्या जर्नीमध्ये मायधुजाची मदत पाहिजे असेल, तर आपल्याकडे 100 डेज ऑफ लेबर प्रिपरेशन, 100 डेज ऑफ गर्भसंस्कार, ह्या सगळ्याची आपल्याकडे डिटेलमध्ये सेशन्स चालतात, कपल सेशन्स चालतात, तुमचं फिटनेस चालतं. जर तुम्हाला मायधुजाकडून शिकायचं असेल तर नक्की कनेक्ट व्हा www.myduja.com वरती आणि आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला. हॅव अ ग्रेट टाइम, टेक केअर, बाय बाय.